Hello everyone. So now we will see what we are discussing in the last time. So here instead of get I have changed it to post. Similarly in a login.java also I have changed it to do post. Okay, remaining part as it is. Okay, now I will try to run this particular session, particular thing. So initially I will run index.html, right? So आपण index.html ला रन करू, run on server. ठीक आहे. इथे आपण ईमेल आयडी एंटर करू आणि इथे आपण पासवर्ड एंटर करू. आपण सुरुवातीला कोणत्या फाईलवर आहोत? index.html फाईलवर आहोत. ऍड्रेस बार मध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ज्या वेळेला तुम्ही क्लिक क्लिक करताय त्यावेळेला कुठे जाणार आहात? लॉग इन फाईलकडे जाणार आहात. तुम्ही लॉग इन फाईलकडे गेला. ठीक आहे. व्हॅलिड युजर का आलं? कारण आपण करेक्ट युजर नेम करेक्ट ईमेल आयडी पासवर्ड दिलेला आहे. तुम्ही आता हे आयडेंटिफाय करा. काय दिसतंय बघा? प्रोटोकॉल, IP ऍड्रेस, then port number, then name of the project and followed by login. Login is the name of the subnet. Okay, so this is so you are getting a correct output. That is okay. But in the address bar, we will find this when you are using a post. Now, when you have used a get method, if you have noted in the last time, ज्यावेळेला मी लास्ट टाइमला रन केलं होतं तेव्हा तुम्ही जर नोट केलं असेल तर लक्षात येईल. ज्यांनी नोट केलं नसेल ते परत बघू शकतात. लक्षात आलं नसेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत मागे जाऊन बघू शकता ही गोष्ट. इथे मी परत गेट मध्ये चेंज करतो. इकडे गेट केलाय, इथे आपण डू गेट केलाय. ठीक आहे. आणि त्यानंतर मी सेम प्रोग्राम रन करायचा प्रयत्न. मी एकदा सर्व्हरला स्टॉप करतो आणि त्यानंतर परत मी रिस्टार्ट करतो. ठीक आहे. आता आपण index.html ला रन करण्याचा प्रयत्न. बाकी कोणताही चेंज केला नाहीये. इन्स्टेड ऑफ पोस्ट नाव इट इज अ गेट. एवढाच फक्त फरक केलेला आहे. तर पोस्ट ज्या वेळेला वापरलं तेव्हा काय आउटपुट मिळालं तुम्ही बघितलेलं आहे. तर आपण परत गेट मेथड वापरू आणि काय आउटपुट मिळतं ते बघूया. सो ही कोणती फाईल आहे? index.html फाईल. ज्यावेळेला आपण क्लिक करू तेव्हा काय मिळतं? व्हॅलिड युजर. आता तुम्ही ऑब्झर्व करा हे ऍड्रेस बार. ज्या वेळेला आपण पोस्ट मेथड वापरली त्यावेळेला आपल्याला ऍड्रेस बार मध्ये असं काहीच दिसलं नव्हतं. पण ज्यावेळेला आपण गेट मेथड वापरली तेव्हा आपल्याला ऍड्रेस बार मध्ये प्रोटोकॉल, त्यानंतर IP ऍड्रेस, 8080 पोर्ट नंबर, वेलकम फर्स्ट प्रोजेक्टचं नाव, त्यानंतर लॉग इन सवलेटचं नाव, पुढे क्वेश्चन मार्क आला बघा. सो दिस इज ऍडेड पार्ट. काय दिसलं आपल्याला? ईमेल अँड पास. म्हणजे ज्या व्हॅल्यू इनपुट केलेले आहेत युजरने ते आपल्याला कुठे दिसतात? ऍड्रेस बार मध्ये दिसतात. कधी दिसल्या? ज्या वेळेला आपण गेट मेथड वापरली त्यावेळेला. HTML मध्ये आपण गेट मेथड वापरली, करस्पॉन्डिंगली आपण सवलेट मध्ये डू गेट मेथड वापरली, त्यावेळेला आपल्याला ऍड्रेस बार मध्ये काय दिसलं? पॅरामीटर्स पण आपल्याला अवेलेबल झाले. म्हणजे हे पॅरामीटर जसे आपल्याला दिसू शकतात तसे एक्सटर्नल वर्ल्डला पण दिसू शकतात, बाहेरच्या व्यक्तीला पण दिसू शकतात. सो इट इज नॉट सिक्युअर. This is I want to highlight. So when you are using a get method in the web application, okay, it is showing the parameters, input parameters directly in the address bar only, here only. So they are visible to other peoples also. But when you are using a post method, the parameters are not visible. So this is more secure as compared to get method. Post method is more secure as compared to get method. Hence we prefer the post method instead of get method. दिस इज फंडामेंटल डिफरन्स बट गेट अँड पोस्ट मेथड. हे तुम्हाला अजूनही काही काही पॉईंट्स मिळतील डिफरन्सिएशनचे, थिअरी पॉईंट्स, हे तुम्ही तयार करा, त्याची एक शॉर्ट नोट बनवा. पण फंडामेंटल डिफरन्स हाच आहे आणि जो तुम्हाला मी लाईव्ह दाखवलाय. बऱ्याच लोकांना ते माहितीच नसतं, फक्त पाठ करतात. ते पाठ करायचं नाही, हे समजून घ्यायचं, बघायचं. ऑब्झर्वेशनचा एक गोष्ट आहे. तर तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी हे दाखवलंय. तुम्ही या सेशनमध्ये इझिली बघू शकता कशा पद्धतीने गेट आणि पोस्ट मेथडमध्ये फरक आहे. आणि ह्याच्यावर नक्की MCQ तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये येणार आहे. ओके, SAP is a MCQ based questions. It's having a MCQ based paper, right? So we will get definitely one MCQ on the get and post methods and regarding this particular thing, right? So I have in these 3 sessions I have tried to discuss how to design this particular login form. Okay, how to design a HTML page, then how to design a Java servlet, okay, for that particular in order to get or extract the data, extract the input data,
अँड हाऊ टू ऑथेंटिकेट. म्हणजे आपण कशा पद्धतीने ऑथेंटिकेट करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्याचबरोबर आपण गेट आणि पोस्ट मधला डिफरन्स पण बघितलाय. कशा पद्धतीने गेट आणि पोस्ट मेथड काम करतात हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. Okay. So thank you all. Thank you for watching this session. Okay. As per our curriculum copy, we have covered a number of theory points. Okay. But still some theory points may be remaining. Okay. Or you may find some difficulty in some of the theory points. तेव्हा आपण डिस्कस केलेल्या काही पॉईंट्समध्ये तुम्हाला डिफिकल्टी असेल किंवा काही पॉईंट्स अजूनही डिस्कस करायचे राहिले असतील, तुम्ही क्वेरी रेज करा. म्हणजे तुम्ही फक्त असं मला लाईव्ह सेशनमध्ये किंवा तुम्ही वेगवेगळ्या चॅनेल्समधून तुम्ही मला हे सांगू शकता. WhatsApp थ्रू सांगू शकता. ते पॉइंट्स आपण परत एकदा बघूया किंवा कव्हर अप करूया. ठीक आहे. त्याचबरोबर अजूनही काही प्रॅक्टिकल सेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. ते रेकॉर्डेड होतील किंवा काही लाईव्ह होतील, ज्यामध्ये आपण रिमेनिंग प्रॅक्टिकल सुद्धा कव्हर अप करणार आहोत. परंतु मी हे प्रॅक्टिकल का आता घेतलंय? कारण आपण सध्या JSP सवलत शिकत होतो. ठीक आहे. तेव्हा ते आयडेंटिफाय करायला खूप सोपं जाईल. आपला पहिला फोकस असा असणार आहे, की आपण मॅन्डेटरी प्रॅक्टिकल्स कव्हर अप करणार आहोत. पुढच्या काळामध्ये जर आपल्याला जसा वेळ राहील, तसं आपण रिमेनिंग प्रॅक्टिकल्सकडे वळणार आहोत. ठीक आहे. तेव्हा मोटिव्हेशन जे होतं हे करण्यामागे, की तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवायचा होता, तो मी आता दाखवलेला आहे. तुम्ही आता मॅन्युअल्समध्ये ह्या गोष्टी कंप्लीट करू शकता. ठीक आहे. काही प्रॅक्टिकल्स अशी आहेत, ज्याच्यासाठी मला तुम्हाला कोड देण्याची गरज लागेल. तो कोड मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन किंवा लाईव्ह सेशनमध्ये किंवा रेकॉर्डेड सेशनमध्ये तुम्हाला कोड मी दाखवेन. तुम्ही तो मग राईट डाउन किंवा नोट डाउन करू शकता. ठीक आहे. तुम्ही मॅन्युअल लिहायला स्टार्ट करू शकता. ॲट द सेम टाईम आय हॅव शेअर्ड द अटेंडन्स लिंक ओके बाय युजिंग Google फॉर्म on the Google Classroom. We will try to fill up those attendance links also. Thank you. Thank you for watching these sessions.